चला तर आज आपण मेष राशीबद्दल काय या महिन्यामध्ये असणार आहे, त्यांच्या फिलिंग ते कोणत्या सिच्युएशनमध्ये असणार आहेत चेक करूया। मी जसं व्हिडिओ टाकलेला होता की तुम्हाला माहिती हवी असेल तुमच्या राशीविषयी, तर बऱ्याच जणांनी मला टाकलं, तर जसं जसं मला होईल त्याच्या थ्रू मी तुम्हाला मेसेज पोहोचवते। ओके, आता सध्या आपण मेष राशीचं घेऊया। मेष राशीसाठी काय मेसेज आहे, ज्यांची मेष रास आहे त्यांच्यासाठी काय हा महिना कसा येणार आहे आपण चेक करूया। काय एनर्जीज मध्ये तुम्ही असणार आहात मेष राशीवाले, आपण चेक करूया ते। कोणत्या एनर्जीज मध्ये तुम्ही असणार आहेत बघूया आपण। मेष राशीसाठी काय मेसेज आहे, प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माय डिअर आर्कँजल बघूया। ज्यांची मेष रास आहे त्यांच्यासाठी येणारा महिना कसा असेल आणि हा मेसेज तुमच्याशी रेझोनेट जर झाला किंवा सध्या थोडं जरी तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये त्या एनर्जी मध्ये असाल तरीही मला मेसेज करून नक्की सांगा। ओके, आणखीन एक कार्ड घेऊया। थोडा आता टेन्स आहात वाटतं। ओके, सिच्युएशन थोड्याशा तुमच्या खराब आहेत काय कायच्या मेष राशीवाले। ओके, जशी एनर्जी येते तसं मी मेसेज तुम्हाला प्रोव्हाइड करते। ओके, आधी कार्ड घेऊया आणि मग मेसेज आपण चेक करूया की तुमच्यासाठी मेसेज काय आलेत आहे। हे कार्ड ना खूप फ्लिप होतात आहे, त्याच्यामुळे मीच काढते कार्ड। मेष राशीसाठी काय मेसेज आहे येणाऱ्या महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यासाठी मेष राशीसाठी काय मेसेज आहे, प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज। ओके, ओके, बॉटमची एनर्जी। मेसेज आता मी तुम्हाला सांगते, मेष राशीवाले येणारा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे आपण चेक करूया। तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करते, इमोशनल लेवलवरच्या गोष्टी खूप येतात आहे। ओके, असं मला वाटतंय, कारण सगळे कपचे जवळजवळ तुम्हाला सांगते कपचे कार्ड आलेत, 2 मेजर कार्ड आलेत, बाकी सगळे कपचे कार्ड आलेत। इमोशनल लेवलवरचा जरा मेसेज येतोय, काहीतरी आता तुम्ही डिस्टर्ब आहात, जसं की आपली बॉटमची एनर्जी। ओके, चेक करू शकता 5 ऑफ कप्स, कपचीच एनर्जी येते। खरोखर हा मेसेज जर तुमच्याशी रेझोनेट जर झाला ना, मला डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहा। ओके, कारण मलाही रियालिटी येईल त्या गोष्टीची की खरोखर सिच्युएशन आहेच डेफिनेटली, कारण कार्ड 100% सांगतात, पण ओके इमोशनल लेवलवरच्या काही गोष्टी मला इथं दिसतात आहे। थोडंसं तुम्ही इमोशनल लेवलवर थोडंसं ही झालेलं आहात, तुम्हाला कळत नाहीये, आणि नात्यासंबंधामध्ये असू शकतं किंवा अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या पुढे आहेत, तुम्हाला डिसाईड करता येत नाही काय घ्यायचं काय निवडायचं। ओके, 7 ऑफ कपचं कार्ड आहे, इथं पण तुमचा ओरा थोडासा वीक पडतोय। ओके, मेष राशीवाले थोडासा ओरा वीक पडतोय, काही गोष्टी तुम्हाला डिसाईड करता येत नाही, तिथपर्यंत पोहोचायचं पण तिथपर्यंत तुम्हाला पोहोचता येत नाही, अशी काही एनर्जीज तुमची सध्या ह्या महिन्यामध्ये राहील। ओके, द चार्मिटचं कार्ड, कंट्रोल, विल पॉवर। हां, विल पॉवर वगैरे आहे तुमच्याकडं, आणि तुम्हाला ना खऱ्या खोट्या गोष्टी चांगल्या बऱ्यापैकी माहिती असतात। ओके, लगेच कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, डिसाईड लगेच कोणती गोष्ट तुम्ही करत नाही। थोडं चूज करण्यामध्ये जसं की खूप गोष्टी समोर असतात, चूज करताना थोडासा वेळ लागतो तुम्हाला, आणि ते बरोबरच आहे, एकदम कोणती पण गोष्ट लगेच डिसाईड करायची नाही, थोडासा वेळ लागला तर चालेल, पण व्यवस्थित आणि म्हणतो ना
काही प्रॉब्लेम नको नंतर यायला, अशी गोष्ट तुम्ही डिसाईड करायला पाहिजे. तर तसंच आहे तुमचा स्वभाव चांगला आहे. ओके. आणि प्रगती तुमची लगेच नाही होत. डेफिनेटली तुमची जी प्रगती होते ना, किंवा तुमच्या लाईफमध्ये जे काही सर्कल चालू असतो ना, तो लवकर कंप्लीट होत नाही. म्हणजे म्हणतो ना, एक धीमी गतीने तो सर्कल खूप वेळ लागतो त्या ह्याच्यामधून बाहेर पडायला तुम्हाला खूप. आणि इमोशनल लेवलवर जरा कार्ड मला भरपूर इथं इमोशनल लेवलचंच एनर्जी चालत, इमोशनल लेवलचंच सांगतात आहे. नाईट ऑफ कपचं पण कार्ड आलेलं आहे. ओके. काही जणांचं रिलेशनशिप विषय आहे, जरा तुम्हाला कोणाकडे तरी जायचं आहे, किंवा लग्नासाठी प्रपोजल करायचं आहे, किंवा लग्नाचं प्रपोजल तुम्हालाही करायचं असेल, किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, किंवा तुम्ही मॅरेज लाईफमध्ये असाल तर चांगलं आहे. पण इमोशनल लेवलवर थोडंसं दाखवतंय. बॅलन्स इथं कुठं दिसत नाहीये, बॅलन्सचं कोणतं आलेलं नाहीये. थोडासा इमोशनल लेवलचाच प्रश्न आहे. बाकी सगळे कार्ड ओके आहे. ओके. द डेथचं कार्ड आहे. काही गोष्टी एंडिंग तरी करताय आणि न्यू गोष्टीकडे तुम्हाला जायचं आहे. बदलाव येतोय तुमच्या लाईफमध्ये, काहीतरी चेंज येतोय, काहीतरी चेंज येणार आहे तुमच्या ह्या महिन्यामध्ये. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज येतोय. ओके. एक न्यू डायरेक्शन तुम्हाला मिळू शकतं कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी. सेलिब्रेशन आहे फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत. तुम्ही 3 ऑफ कपचं कार्ड आलंय. इथं पण इमोशनल लेवलवरच आहे. अशी एखादी गोष्ट कोणती झाली तुमची सक्सेसफुली तर तुम्ही सेलिब्रेशन पण करणार आहात. ओके. हार्ट चक्र थोडासा ब्लॉक आहे तुमचा. मी सांगते ना, इमोशनल लेवलवरच्या गोष्टी आहेत. राईट. हे एक झाड आहे, इथं पण एक हार्ट आहे. मी तुम्हाला नाती मजबूत ठेवायला सांगते. आणि इमोशनल लेवलवर कमजोर होऊ नका, कमजोर करू नका तुमच्या मनाला. हार्ट ब्लॉक आहे तुमचा. मानसिक लेवलपेक्षा हार्टवर म्हणजे म्हणतो ना, मनाने खूप हारल्यासारखं कधी कधी तुम्हाला होत असं. ब्लॉक आहे थोडासा तुमचा हार्ट चक्रा. राईट. चक्राच मला वाटतंय थोडंसं कर्मवाईज किंवा काही गोष्टी वाईज तुमचा जरासा इमोशनल लेवलवर एवढ्याही झालेला आहेत, बाहेरच्या गोष्टी एवढ्याही झालेल्या असणार आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे थोडासा ब्लॉक मला वाटतोय तो. आणि तुम्हाला नाती मजबूत ठेवायचे. ज्याही गोष्टी तुमच्यासाठी समोर तुमच्या येतात आहे त्या तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या हँडल करा आणि स्ट्रॉंगली त्या गोष्टीसाठी राहण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि आत्ताचा जर सध्याचा हा मेसेज आहे तुम्हाला येणाऱ्या महिन्यामध्ये. ओके. काही विंडोज ओपन होणार आहेत तुमच्यासाठी. राईट. काही गोष्टी तुम्हाला माहिती तरी पडणार आहेत किंवा तुमच्या पुढे येणार आहेत, काही विंडोज खोलणार आहेत असा मेसेज येतोय. ओके. हे मला असं वाटतं की चांगल्यासाठी आहे. जे काय होणार आहे ना ते चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला होणार आहे. कुठं तुम्ही अडकला असाल आणि तुम्हाला काही क्रियालिटी त्या गोष्टीमध्ये हवी असेल तर डेफिनेटली ते चांगलेच थ्रू होईल असं मला वाटतं. डेफिनेटली. ओके. नातं जितकं होईल तितकं मजबूत ठेवा. गोष्टी जितक्या होईल तेवढं चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. ओके. सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स दिसत नाहीये तुमचा अजून मेष राशीवाला. मेष राशी ज्यांची पण आहे त्यांचा बॅलन्स थोडासा नाहीये दिसत आहे इथं. जरा हार्ट चक्रा ओपन करा. इमोशनल ज्या गोष्टी आहेत त्यांना थोडंसं लेट गो करा. येस. फॉरगिव्हनेसचं कार्ड आलंय. मी का सांगते, कारण हार्ट चक्रामध्ये तुम्ही अशा लोकांना ठेवलंय किंवा अशा व्यक्ती तुमच्या मनामध्ये आहेत ज्यांना तुम्ही माफ नाही करत. तुम्हाला माफ करायला सांगतात एंजल. तुम्हाला माफ करायला सांगतात आहे. त्या लोकांवर राग धरू नका किंवा स्वतःवर राग धरू नका. स्वतःवर प्रेम करा. ओके. हार्ट चक्र तुमचा थोडासा ब्लॉक असल्यामुळे स्वतःवर प्रेम करणं, हिलिंग करा हार्ट चक्राची तुमची. ओके. हिलिंग खूप महत्त्वाची आहे. त्याला परत एकदा आता त्या पोझिशनमध्ये येऊ दे ज्या वेळेला तुम्ही पहिल्यासारखं वागत होता तसं त्या पोझिशनमध्ये येऊ दे. आत्ता थोडासा ब्लॉक आहे, ह्या महिन्यामध्ये पण ब्लॉक राहू शकतो, पण तुम्हाला रिकव्हरी करायची त्याची. ओके. तुम्हाला पुनरावृत्ती करायचे म्हणजेच की तुम्हाला मी म्हणते की हिलिंग करायचे सगळ्यात महत्त्वाचे. जे लोक तुम्हाला त्रास दिलेला, ज्यांच्यामुळे तुम्हाला काही त्रास होतो किंवा होत असेल, ओके, होत असेल नसेल तरी पण तुम्हाला माफ करायचं आहे. सरळ सरळ एंजल्स तुम्हाला सांगतात की तुमचा हार्ट चक्रा ब्लॉक आहे आणि तुम्हाला माफ करायचे समोरच्याला. अजिबात मनामध्ये काय कसलं गिल्ट ठेवू नका. सरळ माफ करा. स्वतःलाही माफ करा. एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्हाला काही गिल्ट वाटत असेल सरळ माफ करा त्या गोष्टीसाठी. आणि बघा खूप छान गोष्टी होणार तुमच्या लाईफमध्ये. एंजल सांगते ते नो नीड टू वरी. ओके. काळजी अजिबात करू नका. अजिबात काळजी करू नका. सगळं ठीक होईल, सगळं व्यवस्थित होईल. आणि हेल्थकडे थोडंसं लक्ष द्या. राईट. थोडंसं हेल्थकडे लक्ष द्या. हेल्थ खूप महत्त्वाचे आहे.
आणि काय होतंय ना की आपल्या हार्ट चक्र ज्या वेळेला ब्लॉक असतो किंवा ब्लॉकेज कर्मवय झालेले असतात किंवा आपल्या गोष्टींमुळे, तर त्यावेळेला आपल्या हेल्थवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडा परिणाम होतो. तर हेल्थ पण छान राहू दे, तुमची हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. मेष राशीसाठी ॲक्च्युली मी घेतला असता म्हणजे लॉंगमध्ये थोडा व्हिडिओ की तुमचं सक्सेस काय, हेल्थ कसं आहे, तुम्हाला सांगते मी बिझनेस वाईज काय, अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमचं रिलेशन वगैरे. पण जितके जसे मला सांगता येईल शॉर्टमध्ये तेवढं मी सांगितलं. बघा तुम्हाला कसा वाटतोय हा व्हिडिओ. मंथच आपण एनर्जी चेक करणार आहोत. जास्त काही लॉंग टाईमचे आपले कार्ड एनर्जीज नाहीत पिक करत, त्याच्यामुळे लॉंग टाईमचं आपण घेत पण नाही आहे. मंथची घेतल्यामुळे तुम्हाला कळेल तर तुमच्यामध्ये काय चेंजेस येईल, काय काय गोष्टी येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. बघा आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की डेफिनेटली सांगा. आणि खरंच तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये असाल तरीही तुम्ही डेफिनेटली हळूहळू बाहेर निघा. आणि तुमचं जर हार्ट चक्र ब्लॉक असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तुमच्या त्या चक्रावर म्हणजेच की तुमच्या हार्ट चक्रावर काही ब्लॉकेजेस आलेले आहेत किंवा काही कार्मिक गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये झालेल्या आहेत, त्या गोष्टी आणि त्या व्यक्तींना माफ करा. ओके, स्वतःलाही माफ करा काही चुकांसाठी आणि समोरच्याला माफ करा. आणि नंतर बघा चेंज कशी लाईफ होते तुमची. आणि बघा हा मंथ पण तुमचा खूप आणखीन चांगला जाणार आहे. आजचा व्हिडिओ हा होता. बघा मला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच.